तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस असेल की राष्ट्रवादी शरद पवारचे असतील, त्यांनी ज्या ठिकाणी उबाटाचे सदस्य होते त्या ठिकाणी मनापासून काम केलं नाही, हे त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा तुम्हाला सांगतील. आणि ज्वलंत उदाहरण जर पाहिजे असेल तर सांगलीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी विश्वजित कदमांनी त्या स्टेजवर जे सांगितलं होतं, तुम्ही तिकडचे वाघ असाल पण इकडचे वाघ आम्ही आहोत आणि इथं आमचीच चालणार, याच धर्तीवर त्यांनी अपक्ष उमेदवारांना केलेला सपोर्ट, राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना केलेला सपोर्ट, ती सीट निवडून आली अपक्ष म्हणून. उबाटा गटाने जे काही 22 जागा लढवल्या होत्या त्यापैकी जर असा जर विचार केला तर त्यांच्या आलेल्या 9 जागा, म्हणजे हे 13 सीट कशा पडल्या याचं खऱ्या अर्थानं चिंतन मनन करायला पाहिजे. परंतु त्या मनस्थितीत ते आता नाहीत. आता आदरणीय, वंदनीय, पूजनीय, हृदय सम्राट राहुल गांधीच्या दर्शनाला सर्वजण जातील, मोठा बुके राहतील हातात, बुके देतील आणि आता ह्यांच्या ह्या दिल्ल्या वाऱ्या या सुरू होणार आहेत. जे इतरांना नाव ठेवत होते आता ते दिल्लीचे वारे करायला आता सज्ज झालेले आहेत. मग सरकार कुणाचं बनायचं, कसं बनायचं, ह्या सगळ्या मागण्या किंवा जे आपले विचार त्या ठिकाणी ते मांडतील. परंतु एक निश्चित आहे, जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो नम्रपणे आम्ही मान्य करतोय. भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही याची काळजी निश्चित आमच्या महायुती म्हणून आम्ही सर्वजण घटक पक्ष घेणार आहोत. निश्चित थोडा बहुत जो काही सेटबॅक आम्हाला वाटतोय तो या विधानसभेला आम्ही भरून काढणार आहोत. दुसरीकडे आपण पाहिलं तर काही मार्जिन मतांनीच मुंबईत विजय झालेले वायकर आहेत, त्यांच्या एकूणच निवडणुकीच्या पद्धतीवरती आता ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे. याबाबत राष्ट्रपतींना पत्र देखील ते देणार आहेत. त्याकडे निवडणुकीमध्ये आक्षेप घेणं किंवा त्याच्यावर चुकीचा झाला निर्णय याच्यावर आक्षेप घ्यायला कुणालाही थांबवलेलं जात नाही, ते घेता येतात. आता तुम्ही जर पाहाल, वर्षा गायकवाड ह्या शेवटच्या फेरीमध्ये जे निवडून आल्यात त्याच्यावरही आक्षेप घेता आला असता. 53,000ची उज्ज्वल निकमला असलेली लीड ती अत्यंत कमी होऊन अवघ्या काही मतानं वर्षा गायकवाड निवडून आली, त्याच्यावर तो ऑब्जेक्शन घेता येईल. परंतु ह्या प्रोसेसचा भाग आहे. कोणी ऑब्जेक्शन घेतलं, जर त्यांची बाजू सत्य असेल तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल, आमची असेल तर आमच्या बाजूने लागेल. म्हणून त्याच्यामध्ये एवढं ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही आहे. पण तरी एक मनाच्या समाधानासाठी हे सगळं प्रोसेस चालत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.